असं मध्ये ठेवायचं ते व्हिडिओ बघ ना आधी एक असं बाजूला ठेवलंय आणि मग ते काका असं इथे एक बघणार आणि मग इथून असं घ्यायचं मग दोघांना असं करायचं शिवानी खालचं घे पुढे पुढे जा खालचं घे रांगोळी शिवानी तू पण घे रांगोळी घे तू मम्मा डिकीट नाही त्या दोघींना घ्या व्यवस्थित घ्या कुठं इथं कोपऱ्यात थांबलं असतं ना व्यवस्थित दिसले असते ते खालचं नाही दिसणार माझं म्हणणं काय होतं पहिलं ते घेतलं असतं काय म्हणलं झालं हे तुला चालत जावं तुम्ही बाई ना तुम्ही मोठ्या जाऊ बाई ही त्यांची मुलगी सायली हाय कर बाळा तुम्ही नमस्कार करा आणि ह्या दुसऱ्या जाऊबाई आहे हिला तर तुम्ही ओळखताच कालच्या व्हिडिओत पाहिलाच अगं तिथे वर बघ आणि दीक्षा पण हाय ओळखीची जरा तर हिच्याच लग्नाचा अल्बम आपण आता नमस्कार कर बाय बाय कर बाय बाय नाही नमस्कार कर चला तर अल्बम पाहूयात चला तर आज आहे सुवासनी आणि घाणा आणि बांगड्यांचा कार्यक्रम काय झालं माहिती आहे का खूप गडबड झाली खाली पाऊस आला आणि त्यामुळे आम्ही ते घाण्याची जी सजावट होती ती करू शकलेलो नाहीये फक्त घरातच हळद फोडली आणि जात्यावर तळून मग पुढील कार्यक्रम सुरू केलेला आहे आम्ही हां चल हां चांदीचं ताट त्यात पुरणपोळी घातले जायफळ अभिषेक रावांचं नाव घेते देशमान्यांचं शेणफळ हा ग भैया हे टाळी वाजवू शकते मी कसं काय वाजवणार टाळी सायली तू लवकर चल शिवानीचं लग्न कार्यक्रमात सुवासनी रावांचं नाव घेते तुम्ही जमल्यात सगळ्याजणी अरे वा अंगणात होती तुळशीला लावते दिवा अंगणात होते तुळशीला लावते दिवा दीपक रावांसारखा जोडीदार जन्मजन्मी हवा महादेवाच्या पिंडीवर वेल वाहते वापरून सोनं पाचही नाव घेते इथं बसा रामासारखे पती लक्ष्मणासारखे भाऊजी सुनील बाळांचं नाव घेते शिवानीच्या सवाशणी दिवशी आता आठवत लगे कुठलं आठवते त्यांच्यावरची पण लागली माझा व्हिडिओ बनवायला संसार करते शक्तीपेक्षा युक्तीने सुनील रावांचं नाव घेते प्रेमापेक्षा बघू स्वामींच्या पोटाला हार घालते वापरून संतोष रावांचं नाव घेते तुमचा मान राखून मंडव चालला चला तर आता ना हे जे देव आहेत ना माझ्या बहिणीचं सासर आहे करमाळ्यावरून तिची जाऊबाई देव घेऊन आलेले आहेत या तिच्या जावा आहेत आणि मग सोनाराच्या दुकानात न जाता दारातूनच देव आणलेले आहेत आणि मी म्हटलं ना तुम्हाला की खरं सांगायचं म्हटलं ना तर ह्या सगळा मान भावकीच्या लोकांना द्यावाच लागतो आणि भावकीची लोक नसतील तर गोड दिसत नाही नंतर वरती देव घेऊन आल्याच्या नंतर माझ्या बहिणीने देवाची म्हणजे जी पूजा असते ती केलेली आहे याला देवकांना असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा सगळ्या गावाच्या आपल्या आपल्या भागातल्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या प्रथा आणि पद्धती असतात ह्यांच्याकडची ही पद्धत आहे मला आमच्याकडची माहीत नाही मला आमच्याकडचा अनुभव आता शिवमच्या लग्नात येईलच भारत देशात सोलापूर जिल्ह्यात करमाळा माझे गावात बांधते माडी साडी लावला चाप संतोष माझे बाप दारात होती ताई संध्या माझी आई चालल्या होत्या गवळणी संगीता मीना माझा मावळणी पाण्यात सोडते नाव शिवम माझा भाऊ भावाने आणली विजेची बत्ती अभिषेक रावांची साडी घालायच्या
आम्ही दोघी जणी गेलो होतो ज्वेलरी आणायला रेंटवाली, आणि घरी एवढा फुल तमाशा झालाय ना, तिथं रेंटला बी आम्हाला 2 तास लागले ज्वेलरी सिलेक्ट करायला हे लोक सवाशनी जेवाय बस घरी गेलो तमाशा बघा, डेंजर तमाशा बघा घेऊ आता. पैसे किती आमची बहीण म्हणली देवाची चेष्टा करू नको, नीट राहा. नाही मला इथून पाया पडती ती, तुला सांगितलं ना देवाची चेष्टा करू नको. पाय कुठे. तर सुवासिनीचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर ना संध्याकाळी सगळेजण आले, म्हणजे भाऊ भाऊजाईन बहीण लग्नाला गेली होती, ते आल्याच्या नंतर ना मग आम्ही बांगड्या भरलेल्या आहेत. आणि त्यानंतर मी व्हिडिओ काढू शकले नाही कारण भयंकर पाऊस होता. एवढ्या बांगड्या भरलेल्या मी हातात, एवढ्या गेल्या वेळेस पण एवढ्याच भरल्या होत्या आणि आत्ताही एवढ्याच भरल्या. आता यात मध्ये बांगड्या लावायच्यात पण कशा लावायच्या. आणि काल रात्री ना एवढा पाऊस झाला, मी आणि शिवम अक्षरशः भिजून आलो. खूप अवघड झालं आणि त्यामुळं मी पुढचा व्हिडिओ घेऊ शकले नाही. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. राम राम, जय संताजी, बाय. प्रियाचा फोन आलता का मला? करंजी देऊ का तुला? नको नको करंजी. करंजी पाहिजे उचलत जाऊ. काका तुम्हाला तिळाची. उचलली पण करतील मी. काय ग बाई? अरे काय झालं ती ही